नमस्कार. कसे आहात? बरे आहात ना? तर बरंच असलं पाहिजे. मी आजच्या व्हिडिओला सुरुवात करत आहे घरापासूनच आणि घरी मी आता भाजी तोडायचं काम घेतलेलं आहे. आतापर्यंत सर्व साफसफाई म्हणजे काम आज मला लागलेलं आहे. कारण फौजी साहेबाला आराम नाही आणि ॲडमिट केलेलं आहे. त्यामुळे मला मग घरचं सगळं करावं लागत आहे आणि पाहुणे पण म्हणजे आमची आई, भाऊ, वहिनी वगैरे येणार आहेत. उगी असंच आराम नाही, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे म्हणून पाहावं म्हणून ते पण निघालेले आहेत आणि त्यांच्यासाठी पण स्वयंपाक करायचा आहे आणि फौजी साहेबाला पण डबा घेऊन जायचा आहे. म्हणून मी लवकर लागलेली आहे कामाला. आतापर्यंत साफसफाई, घरचं सगळं व्यवस्थित ठेवणं करणं झालेलं होतं. कारण मी 2 दिवस झालं हॉस्पिटलमध्येच असल्यामुळं घरी सगळं जिकडं-तिकडं पडलेलं होतं. पण आपण जर मनात निश्चय केला ना, की काम सगळं करायचं, व्यवस्थित करायचं म्हणलं तर होतं. आळस केलं ना, मग कोणतंही काम होत नाही. म्हणून मी लागलेली आहे आता कामाला. इकडे बघा भाजी ठेवलेली आहे शिजवायला. इकडे मी शिरा करत आहे आणि हे पण भाजी करावं म्हणून मी विचार करते, पण आता होणार नाही कारण वेळ थोडाच आहे. आता 12 वाजलेले आहे. टिफिन पण घेऊन जायचं आहे ना आणि हे ताईला पण सांगितलं की थोडं चपात्या वगैरे येऊन करा म्हणून. तर ते ताई आलेले आहेत आणि त्याही मला मदत करत आहेत. असंच म्हणजे स्वयंपाक वगैरे करून देतात ते. कधी बोलवलं तर येतात. तर त्यांच्यामुळं जरा लवकर माझं काम झालेलं आहे. मग होत आहे आता सगळं टिफिन सगळं रेडी झालेलं आहे. चपात्या पण होत आहेत आणि सगळं झालं व्यवस्थित होत आहे. तर पहा कसं मी लवकरमध्ये काम सगळं व्यवस्थितरित्या पार पाडत आहे. कारण आता कसं असते ना, वेळेप्रसंगाला आपल्याला काम उरकून घ्यावं लागतं. काम घरचंच काम म्हणून चालत नाही. आता आपल्या घरी पाहुणे वगैरे आलं तर तेही स्वयंपाक पाणी ते पण आपल्याला बघावं लागतं. तर तेच मी करत आहे. चला. आता डबा भरून घेतलेला आहे आणि हॉस्पिटलला मी आता निघते इतक्यातच. आता मी आलेली आहे हॉस्पिटलमध्ये. सर्वजण बसलेले आहेत रूममध्ये त्यांच्याजवळ. हे पहा आलेले आहेत. हे मुलगा वगैरे आहे, ते भाऊ आहे, आई आहे, हे पण भाऊ आहे आणि हे वहिनी आहे. तर प्रथम आता त्यांना जेवण वगैरे दिलं. आता सर्व त्यांचं आता परत मी ह्यांना घरी घेऊन जाते. आता आलो आम्ही आमच्या घरी आणि घरी आल्यानंतर गेलो गार्डनमध्ये. तर गार्डनची पाहणी सुरू झालेली आहे. पहा किती छान गार्डन आहे, किती छान फुलं लागलेली आहेत असं म्हणत आहेत आई, वहिनी, भाऊ वगैरे सर्व पाहत आहेत. पहा
आता गार्डनची पाहणी झाल्यानंतर जेवण चालू आहे सगळ्यांचं. सगळ्याला जेवण दिलेलं आहे. यांचं जेवण झालं की मग आम्ही पण जेवणार आहोत आणि जेवण झालं की मग लगेच हे पण निघणारच आहे त्यांच्या गावी आणि मला पण हॉस्पिटलला जायचंच आहे. परत संध्याकाळचा डबा घेऊन जायचा आहे. तर खूपच म्हणजे बिझी राहावं लागतं ना. कोणीतरी हॉस्पिटलमध्ये असलं ना सगळ्याच माणसांना, सगळ्या घरच्या माणसाला खूप खूप त्रास असतो. पहा चाललेलं आहे. आता झालं यांचं जेवण. आता आम्ही जेवायला बसलेलो आहोत. इकडच्या तिकडच्या गप्पा मारत सावकाश आमचं जेवण चालू आहे. आता जेवण झालेलं आहे. जेवण झाल्या लगेच ते निघालेले आहेत त्यांच्या गावाकडे. म्हणजे भाऊ वगैरे, आई वगैरे निघालेले आहेत. त्याने गेलं की मग मी परत आणि संध्याकाळचा टिफिन घेऊन हॉस्पिटलला जाणार आहे. कारण कोणी हॉस्पिटलमध्ये असलं ना फुल बिझी राहावं लागतं आणि त्यांच्या सेवेत राहावं लागतं. तर चाललेले आहेत. त्यांना म्हणलं थोड्या वेळानंतर जावा. नाही, त्यांना म्हणले की उशीर होईल आम्हाला पुढे जायला, म्हणून लवकरच ते निघालेले आहेत. अशा प्रकारे कुणी आलं ना आपण मॅनेज करून घ्यावं लागतं. तर चला मग. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? आवडला तर नक्की लाईक, शेअर, कमेंट्स करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.